नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. 2026 ची जी पूर्व परीक्षा आहे, राज्यसेवाबद्दल बोलतोय मी. ती आहे कधी? तर 31 मे, बरोबर. आणि आपण अंदाजी कन्सिडर करून चालू की 2027 ची पण ती मे किंवा जून महिन्यामध्येच येणार म्हणून, बरोबर. मी एक दोन दिवसा आधीच हा सेशन बनवला आहे की तुम्हाला जर 26 राज्यसेवा 2026 चा जर टार्गेट जर करायचं असेल तर डुएबल काय आहे? तर पूर्व परीक्षा नक्कीच डुएबल आहे. म्हणजे ह्या पुढच्या 4-4.5 महिन्यामध्ये तुम्ही पूर्व परीक्षा सहज क्लिअर करू शकता, एक प्रॉपर स्ट्रॅटेजीने जर तुम्ही गेलेत तर, है ना. स्ट्रॅटेजी नसेल तर पूर्व परीक्षा मग 10 महिने असेल तरी पण निघत नाही, पण स्ट्रॅटेजी पाहिजे. तर 4 महिने हे इनफ आहेत पूर्व परीक्षेसाठी म्हणतोय. पण मुख्य परीक्षेमध्ये क्लिअर करायचं आणि फायनल लिस्ट मध्ये नाव आणायचं आहे किंवा इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचायचंय, हा थोडासा अवघड होऊन जाईल तुम्हाला या 26 साठी. कारण पूर्व परीक्षा क्लिअर झाल्यानंतर ठीक आहे की तुम्ही म्हणाल की मुख्य परीक्षा जातो, पण मुख्य परीक्षेचा सिलेबस एवढा जास्त वास्ट आहे की तुम्हाला त्या पिरियडमध्ये प्री आणि मेन्सच्या मध्ये जो टाइम मिळतोय 3-3.5-4 महिन्याचा, त्यामध्ये तुम्हाला फक्त प्रॅक्टिसच करायची आहे. दुसरं नवीन अभ्यास त्यामध्ये करायचा नसतो. मग त्या मुख्य परीक्षेचा पण अभ्यास तुम्हाला ऍक्च्युली पूर्व परीक्षेचा आधीच करणं हा सर्वात जास्त योग्य पिरियड आहे. मी हे एक सर्वसाधारण ऍस्पायरंटसाठी कॅन्डिडेटसाठी बोलतोय, माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीसाठी बोलतोय. खूप कोणी हुशार व्यक्ती आहे, मी असं म्हणत नाही की अजिबातच शक्य नाहीये. आणि असे करणारे काही अधिकारी पण आहेत, IAS अधिकारी पण आहेत, ज्यांनी UPSC पण क्लिअर केले की पूर्व परीक्षेनंतर डायरेक्ट मुख्य परीक्षेला अभ्यास करायचा, त्यावेळेसच डायरेक्ट मुख्यला हात लावायचा. असे पण आहेत. पण नक्कीच ते आपण असे कन्सिडर करू की ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत. ते थोडे त्यांचा IQ लेवल म्हणून की जास्त आहे, जास्त हुशार आहे, किंवा त्यांना माहित आहे की टॅग त्या परीक्षेबद्दलची किंवा उत्तर लेखनाची, है ना. म्हणून मी एक सर्वसाधारण व्यक्तीला कॅन्डिडेटला कन्सिडर करतोय आणि म्हणून हे म्हणतोय की मुख्य परीक्षा अभ्यास आधीच पूर्व परीक्षेचा आधी असायला पाहिजे. पण आता 2026 साठी तो पिरियड तर राहिलेला नाही. आणि म्हणून एक प्रॉपर प्लॅन जर करायचा आहे आणि तुम्ही आता जर कॉलेजच्या लास्ट इयरला जर आहात तर बेस्ट आहे की तुम्हाला 27 चा प्लॅन करा. 1.5 वर्ष तुमच्याकडे आहे पूर्व परीक्षेला, आणि तिथून मग परत पुढे मुख्य परीक्षेला 3-4 महिने ते प्रॅक्टिससाठी मिळेल. म्हणजे या 1.5 वर्षामध्ये तुमचा एक प्रॉपर स्टडी सर्व प्री आणि मेन सर्व होऊ शकतो. मी 2027 च बोलतोय. आणि तेच कसं करायचं आहे, तर याला आपण, तुम्ही थंबनेलवर पण पाहिलं असेल की 3 टप्पे लिहिलेले आहेत मी. आधी फाउंडेशन, मेन्स आणि मग काय तर प्रिलिम. या 3 टप्प्यांमध्ये तुम्हाला अभ्यास करायचे. मी फक्त प्रिलिम पर्यंतचा इथं टाइम पिरियड कन्सिडर करतोय. याच पिरियडमध्ये आपल्याला प्रयत्न करायचे की पूर्ण अभ्यास करायचे म्हणून. प्रीच्या नंतर जो 3-4 महिन्याचा काळ मिळेल तुम्हाला मेन्स पर्यंत, त्या पिरियडमध्ये तुम्हाला फक्त प्रॅक्टिसच करायचे. तो काळ मी इथं, तो पिरियड मी इथं कन्सिडर केलेला नाही आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. करेक्ट. तर आय होप की या सेशनमध्ये नेमकं काय आपल्याला डिस्कस करायचं हे लक्षात आलं असेल. मी माझा नंबर इथं शेअर करतोय. तुम्हाला कोणतीही काही क्वेरीज आहेत 8793382448 या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. मग ते सिलेबस असू द्या, स्ट्रॅटेजी रिलेटेड तुम्हाला काही डिस्कस करायचे, जरी तुमच्याकडे सिलेबस नाहीये, MPSC, UPSC, MPSC राज्यसेवा आहे, कंबाईन आहे, कोणताही सिलेबस नाही तरी पण डायरेक्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. ऑल क्लिअर. आणि सोबतच इथं मी माझा टेलिग्राम चॅनल दिलेला आहे, त्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, PDF आहेत, सर्व इथे मिळेल. सोबत सायन्सचा माझा जो सब्जेक्ट आहे तो सायन्स आहे, आणि सायन्ससाठी व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे. तो जॉईन करायचा आहे. याच नंबरला मला मेसेज करा. इव्हन तुम्हाला बॅच रिलेटेड कोणती इन्फॉर्मेशन हवी असेल, बॅच मध्ये किती फायनल डिस्काउंट मिळेल, डायरेक्ट आपण कॉलवर बोलून सुद्धा ऍडमिशन आहे ती फायनल करू शकतो. डायरेक्ट तुम्हाला लिंक शेअर करतो, तिथून पेमेंट करून तुम्हाला फायनल ऍडमिशन आहे ती करता येईल. त्यामुळे जे ऑनलाईन फ्रॉड वगैरे त्यांची शक्यता पण कमी होतात. आणि म्हणून या नंबरलाच माझ्या कॉन्टॅक्ट करायचं आहे. करेक्ट. चला बघा, आता 3 टप्पे म्हटलंय. पहिला टप्पा म्हणजे कोणता, तर फाउंडेशन फेज. आता जानेवारी महिन्यात सुरू आहे. मी 1.5 वर्ष कन्सिडर केलंय ना, तर 1.5 वर्षाला अर्धा वर्ष म्हणजे 6 महिने, अर्धा वर्ष आणि काय तर अर्धा वर्ष असं आपण वाटून घेऊ. आणि या 3 टप्प्यांना याच अर्ध्या वर्षामध्ये 6-6 महिन्यामध्येच वाटायचंय. आता सॉलिड असाच असायला पाहिजे, हे 6-6 महिनेच वाटायचे आहेत, मी असं अजिबात म्हणत नाहीये. नक्की हा सब्जेक्टिव्ह आहे. कदाचित कोणाला या ठिकाणी 5च महिने लागेल, तर कोणाला इथं 7 महिने लागतील. हे पॉसिबल आहे. ठीक आहे. मी एक अंदाजी आयडिया देतोय तुम्हाला की तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या मार्गाने कसं जायचं आहे, जर तुम्हाला 1.5 वर्षात 27 जर तुम्ही प्लॅन करत आहात तर. बघा, फाउंडेशन फेज इथं टाकले मी काय तर जानेवारी ते जून, म्हणजे 6 महिने झाले. ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा सॉलिड आहे, तो बेस आहे, तो सॉलिड करायचा आहे. यासोबत मी तुम्हाला अजून एक सांगतोय, फार इम्पॉर्टंट आहे. या 6 महिन्यामध्ये काही अभ्यास नाही झाला तरी पण चालेल, पण हे प्रयत्न करा की एक्झामची अंडरस्टँडिंग, म्हणजे एक्झाम काय आहे ना
हे समजून घ्या. आपण जनरली काय तर डायरेक्ट जम्प करतो की मला एक्झाम ओरिएंटेड सगळं काय अभ्यास करायचे, आपण परीक्षा काय नाही हे समजूनच घेत नाही, त्यासाठी कधी प्रयत्नच करत नाही. आणि म्हणून बरेच विद्यार्थी काय करतात, डायरेक्ट मी एमपीएससी किंवा युपीएससी तयारी करतोय, डायरेक्ट पॉलिटीची पुस्तक आणली किंवा हिस्ट्रीची पुस्तकं वाचत बसलोय. त्यांना माहितच राहत नाही सिलेबस काय आहे म्हणून. इथून मॅक्झिमम विद्यार्थ्यांची सुरुवात आहे. आणि म्हणून मग अशा वेळेस काय करायचे की एक्झाम अंडरस्टँडिंगला तुम्हाला भरपूर वेळ आहे, 6 महिने द्या. 6 महिन्याची गरज तर नाहीच आहे. एक्झाम अंडरस्टँडिंग ही कधी न थांबणारी प्रोसेस आहे. इव्हन मी या 8-10 वर्ष झाले या फेजमध्ये आहे, म्हणजे या सेक्टरमध्ये आहे, आणि अजूनही नवीन नवीन पत्ते उघडत आहेत. ज्यावेळेस मी पीवायक्यू अनालिसिस करतो, नवीन काहीतरी आयोग प्रश्न विचारतो, तर नवीन काहीतरी माझ्या लक्षात येतं. त्यामुळे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि आपण विद्यार्थी काय करतो, सिलेबसला सुद्धा ढुंगून पाहत नाही. आणि म्हणून मग अशा वेळेस एक्झामच्या अंडरस्टँडिंगवर भर द्या या पहिल्या फेजमध्ये. सिलेबस पाठांतर असू द्या, त्याची फिजिकल कॉपी तुमच्याकडे असू द्या, त्याचा शब्द न शब्द तुम्हाला पाठ असायला पाहिजे. जरी तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास नाही केलं तरी पण पीवायक्यू कशी विचारले जात आहेत हे समजून घ्यायचं आहे. पाठांतरावर जास्त भर देऊ नका या फेजमध्ये, नाही केलं तरी पण काय, म्हणजे पाठांतर अजिबात करूच नका. करायचं काय आहे तर यामध्ये मुख्यतः एक्झाम अंडरस्टँडिंग, तुमचा बेस सॉलिड करायचा आहे आणि स्किल्स डेव्हलप करायचे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर या 3 गोष्टीवर फोकस करा. एक्झाम अंडरस्टँडिंग म्हणजे परीक्षा काय आहे, आणि या परीक्षा काय आहे यासाठी तुम्हाला रेग्युलरली पीवायक्यू पाहत चालायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण सेकंड अँड थर्ड फेज मध्ये जाऊ त्यावेळेस आपल्याला क्लिअर लक्षात यायला पाहिजे की अरे मी हा टॉपिक वाचतोय ना, तर या टॉपिकवर नेमके कसे प्रश्न विचारले जातात हे वाचता वाचता क्लिअर झालं पाहिजे. एवढी अंडरस्टँडिंग तुमची बिल्ड करा. त्यासाठी एकच पर्याय आहे की फ्रिक्वेंटली पीवायक्यू अनालिसिस करायचे, मग ते प्रीचे पण आणि ते मेन्सचे सुद्धा. मुद्दा क्लिअर झालाय. सो पहिल्या फेजमध्ये सिंपल आहे, बेस सॉलिड करा, एक्झाम अंडरस्टँडिंग वाढवा आणि स्किल्स डेव्हलप करा. आता बेस सॉलिड साठी येऊ आपण, की बेस सॉलिड साठी काय करायचं आहे की आपल्याला मेन्स मध्ये आन्सर रायटिंग करायचंय. आन्सर रायटिंग करायचंय तर बघा की आन्सर रायटिंग हा सब्जेक्टिव्ह आहे. मला सांगा की जर एमसीक्यू आहे त्या 4 पैकी एकच आन्सर असेल, म्हणजे एकतर आन्सर बरोबर असेल किंवा इतर जर मार्क केले ते चुकीचे असणार, म्हणजे चूक किंवा बरोबर असंच काहीतरी असेल. म्हणजे हा ब्लॅक अँड व्हाईट विषय आहे. पण मला सांगा की जर एक तुम्हाला मी प्रश्न दिलेला आहे मुख्य परीक्षेत, उत्तर लिहायचं आहे, कोणाचा उत्तर वाईट असेल, कोणाचा चांगला असेल, कदाचित कोणाचा खूप चांगला असेल, तिथं 10 मार्कापैकी 1 मार्क, कोणाला 2 मार्क, कोणाला 4 मार्क, कोणाला 6 मार्क हे मिळतील. इथं ब्लॅक अँड व्हाईट विषय आहे का? नाही, इथं कलरफुल विषय आहे. म्हणजेच काय की हा सब्जेक्टिव्ह आहे, आणि सब्जेक्टिव्ह जर आहे तर तुम्हाला तिथं कसं चांगल्या उत्तर तयार करता येईल यावर फोकस करायचंय. आणि म्हणून काय की सॉलिड बेस बनवा, सॉलिड बेस बनवा या पिरियडमध्ये. तुमची अंडरस्टँडिंग आहे ही खूप चांगली वाढवा. त्यासाठी एनसीईआरटी चांगली करून ठेवा. तुम्हाला जर वाचण्याची आवड असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट इथं आहे, आताच सांगतोय मी. आणि नसेल तर या फेजमध्ये डेव्हलप करा. चालेल, थोडंसं मध्ये मध्ये कधी विकेंडला किंवा दिवसातले 1-2 तास काहीतरी दुसरे एखादी पुस्तक आहे ते वाचण्याचा प्रयत्न करा. पुस्तक म्हणजे काहीतरी चेतन भगतचं काहीतरी नॉवेल आणि वाचलं असं मी म्हणत नाही आहे, ते करू नका. काहीतरी थोडंफार, जसं आपल्या एक्झाम रिलेटेड कोणती एखादी पुस्तक आहे, डायरेक्ट एक्झाम ओरिएंटेड नाहीये, आपल्या परीक्षेसाठी नाही आहे, पण त्याचा इनडायरेक्टली कुठेतरी फायदा होऊ शकतो. कुठे हिस्ट्री रिलेटेड आहे किंवा काही इंडिया रिलेटेड किंवा जिओ पॉलिटिक्स रिलेटेड असं काहीतरी भेटतंय, ते वाचण्याचा थोडा प्रयत्न करा. म्हणजे वाचण्याची सवय लावा, नक्की फायदा होईल. मुद्दा क्लिअर झालाय. नेक्स्ट आहे काय तर स्किल्स. आता बघा की परत सब्जेक्टिव्ह मॅटर आहे, म्हणजेच काय की मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला उत्तर लिहायचे आहेत ना, आणि मुख्य परीक्षेमध्ये जर उत्तर लिहायचे तो सब्जेक्टिव्ह आहे, प्रत्येकाचा वेगळा असू शकतो आणि ते आपल्याला बेस्ट करायचं आहे. आपला प्रयत्न हाच असायला पाहिजे की कसं चांगलं उत्तर लिहिता येईल. म्हणजे आन्सर रायटिंग हे स्किल आहे आणि यासाठी प्रॅक्टिसची गरज पडते. आतापासूनच प्रॅक्टिस करणं सुरू करा. मी तुम्हाला एक माझ्यासोबत घडलेला इव्हेंट सांगतोय. मी फर्स्ट अटेम्प्ट ज्यावेळेस दिला त्यावेळेस माझ्याच क्लासमध्ये अजून एक विद्यार्थी होता. आम्ही रोज सेम लायब्ररीमध्ये सेम क्लासमध्ये होतो. त्याचा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तो आय एस अधिकारी बनला. डबल डिजिट त्याची रँक होती, आय गेस 20 ते 30 मध्ये काहीतरी त्याची रँक होती. सोबत आम्ही अभ्यास करायचो. ज्या वेळेस त्याचं ते सिलेक्शन झालं आणि ज्यावेळेस मी टीव्ही मध्ये त्याचा इंटरव्ह्यू पाहिलं, त्यांनी हे म्हटलं की माझे वडील शिक्षक होते आहेत आणि त्यांनी मला किंवा आम्हा भावंडांना वाचण्याची आणि लिहिण्याची सवय लावलेली आहे. म्हणजे आमच्या घरी न्यूजपेपर यायचा, न्यूजपेपर वाचायचा आणि त्यावर काहीतरी लिहून काढायचं. ऑब्विस आहे की लहानपणापासून लिहिण्याची वाचण्याची सवय आहे, तर त्याला मुख्य परीक्षेमध्ये फक्त एक्झाम ओरिएंटेड नॉलेज घेण्याची गरज होती. स्किल्स त्याच्याकडे होते, प्रॅक्टिस त्याची झालेली होती.
करेक्ट. त्यामुळे आता खेळ हा फक्त नॉलेजचा नाहीये, आता खेळ हा विजडमचा आहे. विजडमला जर तुम्ही गुगल ट्रान्सलेट केलं तर शहाणपण म्हटलं जातं. आले लक्षात? त्यामुळे तो जो नॉलेज आहे त्याला तुम्ही कसं युटिलाइज करताय, त्याचा कसा वापर करताय, हा सर्व खेळ आहे. मुख्य परीक्षेमध्ये मार्क्स हेच देणार आहे. तर यावर फोकस करा यामध्ये, कारण सेकंड अँड थर्ड फेज मध्ये डायरेक्ट तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड सगळं काय करायचंय. मग तुमच्याकडे या सर्वांसाठी वेळ नाहीये. यस. सो तुम्हाला हे लक्षात आलं असेल की तुमचे कॉन्सेप्ट बिल्डिंग करायचं आहे, म्हणजे एनसीआरटी वाचून आन्सर ओरिएंटेशन, आन्सर कसं लिहायचं आहे, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे, एकदा सवय लावायची वाचण्याची लिहिण्याची. ते सर्व एक्झाम अंडरस्टँडिंगसाठी सांगितलं मी की पीवायक्यू अभ्यास करायचे आहेत, सब्जेक्ट वाईज एमसीक्यू सॉल्व्ह करा, पीवायक्यू सॉल्व्ह करा, डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहेत ते एकदा बघा, तिथून तुमची एक्झाम अंडरस्टँडिंग चांगली येईल. करेक्ट. नेक्स्ट, आता पहिला फेज झाला. पहिला फेज झाल्यानंतर मग दुसरा फेज काय म्हणता येईल आपल्याला, मेन्स एनरिचमेंट फेज. आता जून पासून पुढे, जून ते डिसेंबर म्हणजे पुढचे 6 महिने, म्हणजे हे 2026 चे पुढचे 6 महिने, नेक्स्ट हाफ, सेकंड हाफ, यामध्ये तुम्हाला मुख्यतः फोकस करायचा आता मेन्सचा. आता तुम्हाला सिलेबस माहित आहे. आता तुम्हाला माहित आहे की एखादी टॉपिक वाचल्यानंतर की प्रश्न नेमकं कसं विचारला जातो मुख्य परीक्षेमध्ये हे माहित आहे तुम्हाला. म्हणजे आता तुम्हाला प्रॉपर फोकस करून अभ्यास करायचा आहे की तुम्ही एक टॉपिक वाचत आहात, त्या टॉपिकवर तुम्हाला माहिती आहे की प्रश्न कसे विचारले जातात, तर तुम्हाला नोट्स काढायला मदत होईल. अदरवाईज काय, आपल्याला माहितच राहत नाही की प्रश्न कसे विचारले, आपण नोट्स काढत बसतो. जे काही पुस्तकात आहे ते सरळ आपण आपल्या बुकमध्ये लिहितो, त्याला नोट्स म्हणत नाही. नोट्स पण एक्झाम ओरिएंटेड काढायचे, त्यासाठी पेपर प्रश्न कसे येतात हे माहित असायला पाहिजे. म्हणजे नोट्स मेकिंगचा जो प्रो आहे काम तुम्हाला यामध्ये करायचं आहे, कारण हेच नोट्स मेकिंग प्री आणि मेन्सच्या मध्ये जो टाइम असतो तिथं तुम्हाला काम देणार आहे. करेक्ट. त्यामुळे सिलेबस पासून आता आपल्याला आन्सर रायटिंग कडे जायचंय, म्हणून सुरुवात काय तर नोट्स मेकिंग. रोज आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. ऑलरेडी तुम्हाला मी म्हटलं की ते या पहिल्या फेज मध्ये आन्सर रायटिंगला हळूहळू सुरुवात करा, रिडिंग रायटिंगची सवय करा. आता या फेजमध्ये प्रॉपर एक्झाम ओरिएंटेड आन्सर रायटिंग करायची आहे, प्रश्न आयोगाचे घ्यायचे आहेत, युपीएससीचे घ्यायचे आहेत आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. नोट्स तयार करताना लक्षात ठेवा की या फेजमध्ये असं आपण कन्सिडर करू की मे महिन्यामध्ये, मेच्या 27 मध्ये तुमची पूर्व परीक्षा झाली. ठीक आहे. यानंतर मग जून आहे, जुलै आहे, ऑगस्ट आहे, 3 महिने तुमच्याकडे मिळत आहेत. या पिरियडमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॅक्टिसच करायची आहे, बाकी काही करायचं नाहीये. आणि प्रॅक्टिस जर करायचं आहे तर तुमचा सर्व डेटा आहे, जीएस 1, 2, 3, 4 एसे आहे, ऑप्शनल आहे, सर्व तुमचा रेडी असायला पाहिजे. आणि हा रेडी तुम्हाला इथंच करायचा आहे. स्ट्रक्चर्ड अप्रोच तुम्हाला सर्व रेडी असायला पाहिजे. जीएस 1, 2, 3, 4 ऑप्शनल आहे, एसे आहे, सर्व. तुम्हाला करंट अफेअर सुद्धा वाचायचे आहेत, त्याला पण लिंक करता यायला पाहिजे तुमच्या आन्सरमध्ये. करंट अफेअरचे सुद्धा नोट्स आहेत ते इथं करायचे आहेत. आणि असं जर केलं आणि जर या 6 महिन्यामध्ये तुमचा हा सर्व डेटा जर रेडी आहे, तर मग मी तुम्हाला खात्रीने सांगतोय की तुमचं मेन्सला चांगले आन्सर मार्क्स आहे ते मिळतील आणि इंटरव्ह्यू मध्ये नक्की कॉल येईल. बट हे या पिरियडमध्ये तुमचं सर्व रेडी असायला पाहिजे. त्या 3 महिन्यामध्ये एवढी प्रॅक्टिस करायची की प्रश्न समोर आल्याबरोबर हात चालायला पाहिजे. करेक्ट. मुद्दा क्लिअर झालाय. नेक्स्ट, आता डिसेंबर पर्यंत आपण पोहोचलो. कोणत्या 2026च्या डिसेंबर पर्यंत. आता तिथून पुढचे 4-5 महिने फक्त राहिले प्रिलिमसाठी, आणि ते 4-5 महिने फक्त प्रिलिमलाच द्यायचं आहे. आता आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस बंद. आता फक्त एक माइंडसेट बनवायचा आहे एमसीक्यू साठी. ऑलरेडी तुम्ही बेसिक तर क्लिअर केलेलं आहेच, ऑलरेडी बेसिक क्लिअर केले ना तुम्ही. मग बेसिक जर क्लिअर झालेलं आहे तर मग आता तुम्हाला हे पण माहित आहे की पीवायक्यू कसे विचारले जात आहेत. पहिल्याच फेज मध्ये तुम्हाला म्हटलं होतं मी की तुमचं सर्व बेसिक रेडी असायला पाहिजे. प्री मध्ये, मेन्स मध्ये कसे प्रश्न विचार सर्व माहिती आहे तुम्हाला. आता ज्या वेळेस तुम्ही प्रिलिम साठी अभ्यास करणार आहात तर तुमचं क्लिअर लक्षात यायला पाहिजे की अरे हा टॉपिक आहे, यावर असे प्रश्न विचारतात, तो टॉपिक आहे त्यावर असे प्रश्न विचारतात. आता तुम्हाला प्रिलिम साठी नोट्स काढायची आहेत, कारण प्रिलिमचे पण तुम्हाला पीवायक्यू माहिती आहेत, प्रश्न माहिती आहेत. तर मग आता त्या पीवायक्यू नुसार नोट्स काढायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, जर मी म्हणतोय की तुम्ही पॉलिटीचे नोट्स काढतात आणि पॉलिटीमध्ये मला माहित आहे की कॅग आहे, सुप्रीम कोर्टचे जज आहे, हायकोर्टचे जज आहेत आणि असे बरेच, जसं इलेक्शन कमिशन आहे,
बरेचसे काय तर असे पोस्ट आहेत. आता तुम्ही या प्रत्येकाचे वेगवेगळे जर नोट्स काढलेत ना तर गोंधळ होईल. कारण मग आयोग काय विचारतो, आयोग एका बाजूला हे नावे देतो, एका बाजूला त्यांचे वयांची जी लिमिट आहे ना रिटायरमेंटची ते देतं. आता ते तर फॅक्च्युअल भाग आहे, कोणाचा 62 कोणाचा 65 असं काहीतरी आहे, फॅक्च्युअल भाग आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअल जर अभ्यास करतो म्हटलं ना तर पाठवणार नाही. पण जर तुम्हाला पीवायक्यू माहिती आहे की आयोग तर असा प्रश्न विचारतोय तर मी काय करणार, किंवा जर तुम्ही जे प्रॉपर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केलाय तर तुम्ही काय करणार, तुम्हाला माहित आहे की पीवायक्यू असा विचारला जातो तर एका कागदावर सर्व हेच लिहून ठेवायचेत ना, आणि दुसऱ्या बाजूला काय तर त्यांचे वय लिहून टाकायचे. प्रश्न विचारू द्या ना, हे 10-15 जरी असतील ना लिस्ट तरी पण तुम्हाला तोंडपाठ आहे. 62 वाले वेगळे करा, 65 वाले वेगळे करा, लगेच पाठ करता येईल तुम्हाला. आणि म्हणून पीवायक्यू पाहणं रेग्युलर हे गरजेचं आहे, त्यावरूनच तुम्हाला नोट्स कसे काढायचे हे लक्षात येईल. मुद्दा क्लिअर? बघा, बेसिक मध्ये तुम्ही चांगला अभ्यास केलेला होता, मेन्स मध्ये तुमची अजून चांगली रिडिंग झालेली आहे. प्रिलिम साठी तुम्हाला वाचण्यासाठी वेळ लागणार नाहीये. 2-2, 3-3 दिवसात तुमचा एक एक विषय संपेल. भरपूर प्रॅक्टिस तुम्हाला इथं पीवायक्यू चे आणि एमसीक्यू ची भरपूर प्रॅक्टिस करता येईल, पण तुमचे पहिले 2 फेज हे चांगले मजबूत असायला पाहिजे, तेवढी जास्त रिडिंग तिथं असायला पाहिजे. करेक्ट? इथूनच काय होणार की तुमची अॅक्युरेसी वाढेल, तुमची स्पीड वाढेल, एक्झामचा जो टेम्परामेंट आहे तो चांगला बनेल तुमचा, जो एक्झामसाठी पाहिजे, आणि तोच करायचा आहे आपल्याला. ऑलरेडी सांगितलं मी की तुम्हाला प्रिलिम ओरिएंटेड शॉर्ट नोट्स बनवायचे आहेत. पीवायक्यू सॉल्व्ह झाल्यानंतर मग एमसीक्यू ची प्रॅक्टिस भरपूर करा. जशी परीक्षा जवळ येते तसा आपल्याला आधी टॉपिक वाईज करा, सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज, आणि मग काय तर हळूहळू फुल लेंथ टेस्टवर शिफ्ट व्हायचंय. करेक्ट? त्यानंतर याच पिरियडमध्ये करंट अफेअर्स तुम्ही वाचलेले आहेत, पण त्या करंट अफेअर्स मध्ये आता तुम्हाला थोडंसं हे विचार करा की प्रिलिम मध्ये कसे प्रश्न विचारतात. हा, तुम्ही ते जुने जर प्रश्न जर पाहिले तर तुम्हाला हे काही गेस करणं कठीण होणार नाहीये. आय होप की लक्षात आलं असेल की 1.5 वर्षाचा प्लॅन नेमका तुम्हाला कसं करता येईल. या प्लॅनने ऑलरेडी परत एक सांगतो, पण हा पण भाग ना सब्जेक्टिव्ह आहे की प्रत्येक फेजला थोडेफार काहीतरी कमी जास्त महिने तुम्हाला प्रत्येकाला देता येईल. पण याच फेजने तुम्हाला जायचं आहे, आणि हे जर तुम्ही जर केलं तर मी खात्रीने सांगतोय की प्रिलिम पण क्रॅक होणार. फक्त एवढं आहे की एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा आणि पीवायक्यू रेग्युलरली सॉल्व्ह करा, आणि मेन्स पण क्लिअर होईल. प्रॅक्टिस भरपूर होणारच आहे, त्यामुळे विषयच नाहीये. यस, ऑल क्लिअर झालाय सर्वांना? बाकी काही क्वेरीज आहेत तुम्हाला अजून एक्झाम रिलेटेड, स्ट्रॅटेजी रिलेटेड, तर माझा हा नंबर इथं मी दिलेला आहे. बॅच रिलेटेड सुद्धा इन्फॉर्मेशन हवी आहे. बॅच आपल्याकडे कोणते आहेत तर बघा, की राज्यसेवासाठी यशोदे 3.0 बॅच आहे. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत, आन्सर रायटिंग पर्यंत सर्व इथं कव्हर होईल. भरपूर डिस्काउंट आहे आणि नो कॉस्ट ईएमआय सुद्धा आहे. ते जरी तुम्हाला हवं असेल, म्हणजे त्याची माहिती जरी हवं असेल की किती फीज आहे काय आहे, तरी पण सर्व तुम्हाला इथं माहिती मिळवता, माझा जो नंबर दिलाय त्यावर माहिती मिळवता येईल. या बॅच मध्ये तुम्हाला 18 बुक सुद्धा मिळत आहे. एनसीईआरटी बॅच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळते. आपले सर्व क्लासेस लाईव्ह क्लासेस असतात आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड असतात. लाईफ टाईम साठी बॅच असणार आहे. लाईफ टाईम साठी तुम्हाला ऍक्सेस त्या सेशनचा मिळणार आहे. दरवर्षी जे नवीन क्लासेस त्यांचे पण ऍक्सेस तुम्हाला इथं मिळेलच. सोबत ग्रुप बी, ग्रुप सी ची पण बॅच आहे. प्री आणि मेन सर्व यामध्ये कव्हर होईल. बाकी कोणते क्वेरीज आहेत तर माझा नंबर स्क्रीनवर आहे, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.